वारीमध्ये एका महिलेचा 6 वर्षाचा मुलगा अचानक गायब झाला आणि पुढे जे घडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला एक मोठा धक्का दिला। इतक्या मोठ्या गर्दीमध्ये मुलं हरवणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण या आईचा मुलगा हरवला, पण तो 4 तासानंतर सुखरूप परत देखील आला। पण तेव्हा त्याने जे पोलिसांना सांगितलं ते ऐकून अक्षरशः पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। पुण्यातून जेव्हा वारी सासवडकडे निघाली होती तेव्हा लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात चालत होते। तिथे माऊलींच्या दर्शनासाठी एक आई आपल्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन आली होती, पण गर्दीच्या रेट्यात अचानक आईचा हात सुटला आणि काही कळायच्या आत तो मुलगा तिथून गायब झाला। सुरुवातीला आजूबाजूच्या पोलिसांनी त्या माऊलीला धीर दिला आणि म्हणाले, तुम्ही इथंच थांबा, आम्ही शोधतो असं सांगून तिची समजूत काढली। ती आई पोलिसांच्या गाडी शेजारीच एका दगडावर बसून ढसाढसा रडत असतानाच तिथे वारीतली एक दुसरी महिला धावून आली आणि तिने जो खुलासा केला त्याने त्या आईचे डोळे पांढरे झाले। कारण वारीमध्ये आता 2 दिवसापूर्वी मुले पळवणारी एक भयंकर टोळी आली होती। कारण की 2 दिवसापूर्वीच एका महिलेच्या मुलीला पळवण्याचा प्रयत्न झाला होता, पण लोकांनी आरडाओरडा केला त्यामुळे ती वाचली। आता याही माऊलीच्या मुलाला त्या टोळीने पळून नेलं की काय अशी भीती आता सगळीकडे पसरली होती। सगळीकडे शोधाशोध सुरू झाली। वारी पुढे निघून गेली। ती आई हतबल झाली। ती आई आता पोलिसांच्या गाडीजवळ दगडाजवळ बसून डोळे लावून रडत होती। 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले आणि अखेर तब्बल 4 तासानंतर अचानक तिच्या पाठीमागून आवाज आला, आई। त्या चिमुरड्याला सुखरूप पाहून सगळे पोलीस वारकरी आश्चर्यचकित झाले, कारण की तो मुलगा आपोआपच त्या ठिकाणी आला होता। पोलीस विचारू लागले, बाळा तू कस काय आला, तुला कुणी नेलं होतं, तिथे काय घडलं, असे प्रश्न पोलिसांनी त्याला विचारण्यास सुरुवात केली। पण त्यानंतर त्या 6 वर्षाच्या मुलानं जी अद्भुत घटना सांगितली त्याने अख्खी वारी जागीच थांबली। पोलिसांचे देखील डोळे पांढरे झाले, कारण की त्या मुलानं जे सांगितलं अक्षरशः अख्ख्या वारीमध्ये एकच जल्लोष सुरू झाला। त्याने सांगितलेली ती घटना वारीच्या 300 वर्षाच्या इतिहासात आजवर कधीच घडली नव्हती। मग नेमकं काय सांगितलं त्या मुलाने, त्या निर्जन रस्त्यावर त्याच्यासोबत कोणती अशी अद्भुत घटना घडली की ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र आज आश्चर्यचकित झालाय। चला जाणून घेऊया या आजच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या विशेष आणि सविस्तर रिपोर्ट मध्ये। एक घटना जिने अख्खी वारी जागीच थांबली। माऊलींची पालखी जेव्हा पुण्यातून बाहेर पडून सासवडकडे निघाली होती, दिवे घाटाच्या दिशेने कूच करत होती, टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता आणि त्याच वेळेस ही दुर्दैवी घटना घडली। मुलगा हरवला। मुलगा त्यानंतर स्वतः परत आला, पण त्याने जे सांगितलं त्याने अख्खी वारी जागीच थांबली। कारण की या निष्पाप मुलाच्या बाबतीत घडलेला जी अद्भुत घटना होती ती आजपर्यंत कधीच घडली नव्हती। खरं तर जेव्हा ही वारी पुढे पुढे सरकत होती तर याच गर्दीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी एक महिला, एक आई आपल्या 6 वर्षाच्या मुलाला हात धरून चालत आली होती। वारीत गर्दी एवढी अथांग होती की एका सेकंदाला शेकडो धक्के बसत होते। 2 दिवसापूर्वीच एका टोळीनं लहान मुलाला पळवण्याचा प्रयत्न केला होता आणि ही बातमी अख्ख्या वाऱ्यात पसरली होती। त्यामुळे ती आई खरं तर अत्यंत, तिला काहीच माहिती नव्हतं। ती आपल्या मुलाचा हात घट्ट धरून तिने ठेवला होता। तिला काय माहिती की तिच्या मुलासोबत काय घडणार, पण शेवटी जे घडणार होतं त्याने अख्ख्या देशाला हादरा बसणार होता। पण वारीच्या एका मुख्य चौकात अचानक प्रचंड चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली। एका बाजूने पोलिसांच्या गाड्या, दुसऱ्या बाजूने चालणारा वारकऱ्यांचा महासागर। याच प्रचंड धावपळीत अवघ्या 2 सेकंदात ती आई दर्शनाला गेली होती, पण तेवढ्यात त्या आईच्या हाताची पकड सुटली आणि जेव्हा तिनं मागं वळून पाहिलं तसं तिच्या पायाखालची जमीन सरकली। तिचा 6 वर्षाचा काळजाचा तुकडा तिथे नव्हता। तिने गर्दीत आरडाओरड केली, धाव सुरू केली, माझा बाळ कुठे गेला, अहो कुणी पाहिलंय का माझ्या पोराला। पण त्या गर्दीमध्ये तिचा आवाज पूर्णपणे दाबला गेला। मुलाचा पत्ता नव्हता। पुढे काय घडलं, आईचा तो भयानक आक्रोश पाहून वारकरी गोळा झाले। काही तरुणांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली। पोलिसांनी वारीच्या सर्व नाक्यावर मेसेज पाठवले, वायरलेसवर सूचना दिल्या, पण वेळ निघून जात होता। 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले। वारी आता भरपूर पुढे निघून गेली होती, पण ती हतबल आई पोलिसांच्या गाडीजवळ पायरीवर डोकं ठेवून ढसाढसा रडत बसू लागली। तिची अवस्था पाहून दगडालाही पाझर फुटला असता। तिला सतत तीच भीती सतावत होती, कारण की आता पुढे जाऊन तिला वाटलं तिचा मुलगा हरवला, पण तिला तो सापडेल, पण झालं उलटच। एक महिला तिच्या तिथून सोबतून चालली होती। एक ती महिला जिथे बसलेली होती तिथून एक महिला वारीतली चालली होती। त्या महिलेने त्या आईला जे सांगितलं, तिने त्या आईचा अक्षरशः काळजाचा ठोका चुकला। ती बाई म्हणू लागली की वारीमध्ये आता पोरं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे।
आणि 2 दिवसापूर्वीच आमच्या वारी दिंडीतल्या एका महिलेची पोरगी नेली होती, पण ती कशी तरी आरडाओरडा केल्यामुळे सापडली असं त्या ठिकाणी तिने सांगितलं. आता ती महिला आणखीनच जोराजोरात रडू लागली होती, कारण की आता वारी मुख्य रस्त्यापासून खूप दूर एका निर्जन आणि शांत रस्त्यावर लागली होती, जिथे ना पोलीस होते ना वारकरी होते. मग नेमकं काय घडणार होतं याची कल्पना कुणाला नव्हती. पण इकडे त्या मुलासोबत जी घटना घडत होती, तो मुलगा नंतर येऊन सांगणार होता. ती घटना खूपच भयानक होती. खरं तर आता वारी निघून गेलेली. एक निर्जन रस्ता होता. त्या निर्जन रस्त्यावर तो 6 वर्षाचा मुलगा एका अनोळखी आणि संशयास्पद माणसासोबत चालत होता. जणू काही त्या माणसाने त्याच्यावर भुरळ टाकली आहे असं तो त्या ठिकाणी तो मुलगा काहीही न बोलता चालत होता. आता या अज्ञात माणसाने खरं तर त्या मुलाला गर्दीतून बाजूला काढलं. त्याला फूस लावून वेगानं वारीच्या क्षेत्राबाहेर घेऊन चालला. तो म्हटला, तुझ्या वडिलांना तुझे वडील बोलवतायत, चल आपण तिकडे जाऊ, असं म्हणत तो मुलगा घेऊन गेला. पण जसं जसं तो मुलगा पुढे चालला तसं तसं त्याला समजलं होतं तो रडत होता. तो संशयास्पद माणूस त्या मुलाला वारीपासून जवळपास 1 किलोमीटर दूर निघून आला होता. तो मुलगा आता घाबरला होता. तो सतत मम्मी मम्मी म्हणून रडत होता. तो माणूस आजूबाजूला पाहायचा की कुणी पाहत नाही ना, जेणेकरून मुलाला तिथे घेऊन पसार होता येईल. वारी पुढे निघून गेल्यामुळे आता त्या रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट होता. पोलिसांचं पथक अजूनही वारीच्या मुख्य मार्गावर मुलाला शोधत होतं. पण त्या माणसाने आता त्याला वारीचा मार्ग सोडून निर्जन रस्त्याने तिथून घेऊन चालला होता. सगळी आशा संपली होती. त्या आईचा वंश आता धोक्यात आला होता. पण म्हणतात ना, जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथे पांडुरंगाच्या ताकदीची सुरुवात होती. तब्बल 4 तासांचा काळ उलटून गेला होता. ती अक्षरशः तिथे रडत बसली होती. पण अचानक पाठीमागून एक लहानसा आवाज आला, आई. त्या आईने दचकून मागे बघितलं तर तिचा तो 6 वर्षाचा मुलगा जशाचा तसा सुरक्षित तिच्या पाठीमागे उभा होता. आईने धावत जाऊन त्याला छातीशी कवटाळलं. पोलिसांना दिलासा मिळाला. पण पोलिसांनी आणि वारकऱ्यांनी त्या मुलाला विचारलं, बाळा तू इथे सुटून कसा आलास? तेव्हा लहान मुलानं जे सांगितलं त्याने अक्षरशः सगळ्यांची एक आश्चर्याचा धक्का बसला. त्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलानं सगळी सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, आई, गर्दीत तुझा हात सुटल्यानंतर मला एका काकांनी पकडलं. त्यांनी मला खिशातून चॉकलेट दिलं, पण मला तुझी आठवण येत होती म्हणून मी ते चॉकलेट खाल्लं नाही, गुपचूप खिशात ठेवून दिलं. ते काका मला सारखं विचारत होते, तुझे मम्मी पप्पा कुठे राहतात, ते वारीत कुठे गेले? मी काहीच बोललो नाही. ते काका मला हाताला धरून खूप दूर घेऊन गेले. तिथे कुणीच नव्हतं. मी रडायला लागलो तर त्यांनी मला उचलून वेगानं पळायला सुरुवात केली. मुलगा पुढे म्हणाला, तो माणूस मला पळून घेऊन चाललाच होता की तेवढ्यात समोरून एक अद्भुत व्यक्ती आली. त्या व्यक्तीचं शरीर पूर्णपणे काळं सावळं. त्यांनी अंगावर सोन्यासारखे पिवळे कपडे घातलेले. त्यांच्या डोक्यावर अतिशय सुंदर चमकदार टोपी होती आणि त्यांच्या कानात मासे लटकल्यासारखे हालत होते. त्यांनी एका सेकंदात धावून येत त्या काकांचा हात झटकायला लावला आणि मला थेट त्यांच्या तावडीतून खिचून स्वतःच्या जवळ घेतलं. त्या पळून नेणाऱ्या माणसानं मागं वळून पाहिलं, पण त्याला काही समजलं नाही. त्याला इतक्या वेगानं त्या माणसाने धक्का दिला होता की तो पळून नेणारा अक्षरशः पडत पडत घसघसत तिथून निघून गेला. हे अक्षरशः त्या बाळाला समजलं नाही, त्या मुलाला समजलं नाही. पण साक्षात त्याला वाचवायला कोण आलं होतं हे अख्ख्या वारकऱ्याला समजलं होतं. वारकऱ्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो चिमुरडा सांगू लागला, त्या सोनेरी टोपीवाल्या काळ्या सावळ्या काकांनी माझा हात धरला. मला चालवत चालवत थेट त्या मुख्य रस्त्यापर्यंत आणून सोडलं. मी जेव्हा मागं वळून पाहिलं तेव्हा ते काका माझ्याकडे पाहून हसले आणि अचानक गायब झाले. त्या 6 वर्षाच्या मुलाला आता हे अक्षरशः विठ्ठलाने वाचवलं होतं. विठ्ठलाचं रूप कसं असतं हे माहीत नव्हतं, पण त्याने वर्णन केलं. काळं शरीर, सोनेरी मुकुट आणि कानातली मकर कुंडले हे साक्षात पंढरीच्या विठुरायाचं रूप होतं. त्या निर्जन रस्त्यावर जिथं कुणी नव्हतं तिथे साक्षात विठ्ठल त्या निष्पाप मुलाला वाचवण्यासाठी आणि आईची लाज राखण्यासाठी धावून आले. हा प्रसंग ऐकून अक्षरशः सगळ्यांना साक्षात पांडुरंगाच्या अस्तित्वाला हात जोडलं. वारी थांबली. मागे वळून सगळ्यांनी नमस्कार केला. विठ्ठल मंदिरात नाही तर आपल्या भक्ताच्या संरक्षणार्थ वारीत फिरत असतो याची प्रतीती अख्ख्या महाराष्ट्राला आली. वारकरी बांधवांनो, साक्षात विठ्ठलाने केलेल्या अद्भुत चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.